चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा अवचित पडल्या गाठी. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. मला कळतंय हे काही लग्नाचं वय नाही. नटायचं, मुरडायचं, लाजायचं, एकमेकांसाठी वेडं व्हायचं, यातलं काहीही करायचं आपलं वय नाही. त्यामुळे एवढं बोलून ओठ दाताखाली दाबून धरत शिल्पानं वाक्य अर्धवट सोडलं. आपल्या बोलण्याचा समोर बसलेल्या भास्कर देशपांडे नामक व्यक्तीवर काय परिणाम होतोय हे पाहायला ती थांबली. गार्डन रेस्टॉरंटमधल्या टेबलाशी बसून नको असलेली इडली खाता खाता असं या तिराईत माणसाशी बोलताना तिला अगदी शरमल्यासारखं झालं होतं. व्यवहारीपणे विचार करून स्पष्ट बोलायचं असं कितीही ठरवलं असलं तरी ते तितकं सोपं नव्हतं. भास्कर सरकारी खात्यात नोकरीला आहे, त्याला बरा पगार आहे, वर कमाई करणाऱ्यातला हा माणूस नाही, त्याला पहिल्या बायकोची 3 मुलं आहेत, अशी माहिती तिला विवाहसूचक मंडळाच्या दामलेबाईंनी दिली होती. पण या पलीकडे त्याचा स्वभाव, आयुष्याकडे पाहायची दृष्टी, आवडीनिवडी, मानसिकता या कशाविषयी तिला कसलीच कल्पना नव्हती. वयाची 40 ओलांडलेल्या प्रौढ कुमारिकेनं एका अनोळखी बिजवराबरोबर विवाहासारख्या विषयावर बोलण्याची सुरुवात कशी करावी हा प्रश्नच होता. पण तो तिनं धीटपणे सोडवला होता. मात्र संवाद पुढे वाढवणं तसं अवघडच होतं हे आता तिला प्रकर्षाने जाणवलं. अर्थात भास्करची अवस्थाही तिच्याहून फार वेगळी नव्हती. त्याला 4 लोकात वावरायची फारशी सवय नव्हती आणि गेली 2-2.5 वर्ष मंगलाच्या आजारपणामुळे तर त्याचा आप्तमंडळींशी संबंध तुटल्यासारखा झाला होता. आणि मंगला असतानासुद्धा परक्या बायकांशी बोलायला त्याला नेहमीच अवघड वाटायचं. त्यामुळे शिल्पाची झालेली चमत्कारिक परिस्थिती जरी लक्षात आली तरी तिला त्यातून बाहेर कसं काढावं हे त्याला समजेना. मात्र ती त्याच्याकडे सोडवणूक करण्याच्या अपेक्षेने बघते हे कळल्यावर मनाचा हिय्या करून तो बोलायला लागला. तो म्हणाला, मला वाटतं आपण दोघंही जण खूप गोंधळले आहोत. रिलॅक्स. काहीही करण्याची कोणी आपल्यावर जबरदस्ती केलेली नाही आहे. जे काही करायचं ठरवायचं ते नीट विचारानं एकमेकांशी चर्चा करून करायचं आहे. तेव्हा शांतपणे बोलू आपण. एकाच भेटीत सगळं बोलून संपवलं पाहिजे असंही नाही. त्याच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. शेवटचं वाक्य तो बोलून गेला. आपल्या शब्दांचा ती काही गैरअर्थ तर करणार नाही ना असा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर उमटला. तो त्याविषयी दिलगिरीही व्यक्त करणार होता. एवढ्यात शिल्पा मोकळेपणानं हसली आणि म्हणाली, थँक्स. मला खरंच खूप मोकळं वाटलं. कसं आणि काय बोलावं हे कळत नव्हतं म्हणून गोंधळले होते मी. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपलं दोघांचंही लग्नाचं वय नाही. एरवी जशी पारंपरिक पद्धतीने लग्न ठरतात तसंही हे ठरणार नाही. या पद्धतीनं होणारही नाही. हा प्रेमविवाह नाही तरीही तो आपल्यालाच ठरवायचा आहे. सोयीसाठी केलेलं लग्न असं या लग्नाचं स्वरूप दोन्ही बाजूनी राहणार आहे. एवढं बोलून टाकल्यावर भास्करची प्रतिक्रिया पाहायला ती थांबली. भास्करनं होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तुमचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. स्पष्ट बोलल्यानं कितीतरी गोष्टी सोप्या होतात असं नेहमीच मला वाटत आलंय. मी माझी माहिती अगोदर सांगतो, मग तुम्ही तुमची सांगा. चालेल? चालेल की. भास्करनं बोलायला सुरुवात केली. माझी पत्नी मंगला गेले काही दिवस आजारी होती. 6 महिन्यापूर्वी ती गेली. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी कॉलेजला 2ऱ्या वर्षाला आहे. खालची दोघं 9वी आणि 5वीत आहेत.
मला नोकरीनिमित्त बरीच फिरती असते. गेली काही वर्ष घरातलं बाई माणूस आजारी आहे म्हटल्यावर मुलांची खूप आबाळ झाली. पण केवळ तेवढ्यासाठीच कर्तव्य भावनेतून मी लग्नाला तयार झालोय असं ढोंगी विधान मी करणार नाही. घाईघाईनं त्यानं स्पष्टीकरण दिलं. शिल्पाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्यानं घेतलेली खबरदारी शिल्पाला खूप भावली. ते तिच्याही नकळत तिच्या चर्येवर आपोआप उमटलं. पुढे तो बोलायला लागला, मलाही कोणीतरी सोबतीला हवंय. एकट्यानं आयुष्याला सामोरं जाऊन लढायचा मला आता कंटाळा आलाय. जे माझ्या आणि मंगलाच्या नशिबात होतं ते घडलं. माझ्या परीनं मी तिची सेवा केली, उपाय केले. त्यामुळे तिच्याबाबत माझ्या मनात जराही अपराधीपणाची भावना नाही. पण उर्वरित आयुष्य कुढत रडत घालवावं असं मला अजिबात वाटत नाही. मला मित्रमंडळीत मिसळायला, ट्रिप्सनं जायला, नाटकं सिनेमे पाहायला खूप आवडतं. आणि तेही कुणाच्या तरी सोबतीनं. मंगला आजारी झाल्यापासून हे सगळं थांबलं. कोणाशी तरी मनातलं बोलावं असा हक्काचा माणूस असणं ही सुद्धा माझी एक गरज आहे. मुलं अर्थातच ती पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून मी दामलेबाईंच्या मंडळात नाव नोंदवलं. एवढं सांगून टाकल्यावर भास्कर शिल्पाकडे पाहत थांबला. आता तिने बोलायचं होतं. फॉर्मवरच्या माहितीत ह्यातलं काही मी वाचलं होतं. आता माझी माहिती सांगते. माझा प्रथम विवाह आहे. एखाद्या संसारी माणसाशी लग्न करायच्या कल्पनेला मला अस्वस्थ वाटतंय. कारण नाही म्हटलं तरी पहिल्या संसारातल्या जोडीदाराची आठवण मनात कायम रुंजी घालणार हे उघड आहे. पण इतकं वय झाल्यावर आता तडजोडीला तयार असायलाच हवं ना. म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं. दामलेबाईंना तुम्ही विचारलेल्या पहिल्या शंकेचं हे उत्तर. शिल्पानं आपल्या बाजूनं स्पष्टीकरण दिलं. दामलेबाईंनी जेव्हा हे स्थळ आपणहून फोन करून कळवलं होतं तेव्हा शिल्पा जरा रागावली ती. मग त्यांनीच हा मुद्दा तिला पटवला होता हे तिला आत्ता आठवलं. तुमच्याकडे पाहून तुमच्या वयाचा खरंच अंदाज येत नाही. मी फॉर्मवर वाचलं म्हणून 42 वर्षाच्या आहात असं म्हणायचं. भास्कर बोलायला लागला. त्यामुळे तुम्हाला पाहिल्यावर तर तुम्ही मला पसंत कराल की नाही ही शंका आणखीच दुणावली आहे. शिल्पाकडे एक शोधक नजर टाकून भास्कर म्हणाला. अगदी सहजपणे त्यानं तिच्यावरून जी एक नजर फिरवली आणि जी तारीफ केली त्यामुळे शिल्पाची चर्या लाजेनं तांबूस झाली. अशी स्वच्छ आणि निकोप तारीफ ऐकायची तिची सवय गेली होती. वय वाढलेल्या अविवाहितेच्या वाट्याला येणारा लगळपणा आणि लंपट स्तुती ऑफिसातल्या सहकाऱ्यांकडून, आसपासच्या आंबट शौकीनांकडून तिच्या नशिबी कैक वेळ आली होती. त्याचा अगदी उबग आला होता. त्या पार्श्वभूमीवर ही प्रांजल स्तुती तिला मोहरवून गेली. त्यात काही आपलं कर्तृत्व असतं असं मला खरंच वाटत नाही. पण कॉम्प्लिमेंट्सबद्दल थँक्स. तुम्ही व्यक्तिशः तुम्ही आहात त्यापेक्षा खूपच यंग दिसता उजळलेल्या चेहऱ्यानं ती म्हणाली. खरं पाहिलं तर भास्करमध्ये प्रथम दर्शनी आवडण्यासारखं फारसं काही नव्हतं. त्याचा रंग काळा नसला तरी उजळ खास नव्हता. डोळ्याला वयपरत्वे 40शी लागली होती. बैठं काम करणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातल्या सर्वसाधारण पुरुषांप्रमाणे पोटाचा घेर वाढलेला तो सैलसर शर्टमधूनही लक्षात येत होता. डोक्याला टक्कल नव्हतं पण केस बरेच मागे गेल्यानं कपाळ मोठं आणि उंड दिसत होतं. मात्र बोलताना किंचित स्मित करत बोलण्याची त्याची धाटणी छान वाटत होती. ओळीत असलेले त्याचे सुंदर दात चटकन नजरेत भरत. त्याचा आवाजही अगदी मृदू होता. पोशाखाबाबतची त्याची अभिरुची, बोलण्या वागण्याची सभ्यता आणि घरंदाजपणा यामुळे त्याच्याविषयी शिल्पाचं मत अनुकूल झालं. भास्करकडे आपण जरा जास्तच निरखून पाहत होतो की काय अशा विचारानं ती गोंधळून गेली. पण तिच्या ह्या निरीक्षणाला जेमतेम 35-40 सेकंद लागले होते. भास्करच्या त्या लक्षातही आलेलं दिसत नव्हतं. निदान त्यानं तसं भासू तरी दिलं नाही तिला. थँक्स. पण मला वाटतं की गेल्या काही वर्षात मी जरा अकालीच गंभीर झालो आहे. कितीही नाही म्हटलं तरी ते सगळं तुमच्या शरीरावर वागण्यातून दिसतंच ना. एनिवे मला एवढंच म्हणायचं होतं की जर बेसिकली तुम्हाला मी प्रथम दर्शनी पसंतच नसेल तर उगीच दोघांचाही वेळ घालवत बसण्यात फारसा अर्थ नाही. माझ्या बाजूनं म्हणाल तर पुढे जायला मला काही अडचण वाटत नाही आहे. उत्तराच्या अपेक्षेनं शिल्पाकडे नितळ नजरेनं पाहत भास्कर थांबला. त्याच्या प्रांजल कबुलीमुळे आणि त्यापेक्षाही तिच्याकडून लगेच अपेक्षित असलेल्या पसंती नापसंतीमुळे पुन्हा एकदा ती गोंधळली.
पुढे जायला हरकत नाही असं मलाही वाटतं. म्हणजे स्टील आय एम नॉट कमिटिंग एनिथिंग, ती म्हणाली. नॅचरली आपल्याला कसलीच घाई नाही आहे. एक गोष्ट मात्र आत्ताच मी स्पष्ट करतो, माझ्या मुलांना स्वीकारायला तयार असणारी जोडीदारीण मला हवी आहे. क्षण दोन क्षण थांबून तिची प्रतिक्रिया आजमावत त्यानं तिच्या नजरेत नजर मिसळली. थोड्याशा ठामपणे आणि थोड्याशा आजीजीने तो म्हणाला, हे अवघड आहे, पण ही माझी अट आहे असं समजा. मुलांनी खूप सोसले तेव्हा मला वाटतं जेव्हा मी पुढे जायला हो म्हटलं तेव्हा हे स्पष्ट झालं आहे. मात्र मी त्यांच्या आईची जागा घेईन असा माझा दावा नाही. आढ्यथेखोरपणाने शिल्पा चटकन बोलून गेली. सॉरी, मला हे बोलणं तुम्हाला खूप सडोतड वाटलेलं दिसतंय. थोड्याशा ठामपणे आणि थोड्याशा आजीजीनं भास्कर म्हणाला, हे अवघड आहे, पण ही माझी अट आहे असं समजा. मुलांनी खूप सोसले तेव्हा मला वाटतं जेव्हा मी पुढे जायला हो म्हटलं तेव्हा ते स्पष्ट झालं आहे. मात्र मी त्यांच्या आईची जागा घेईन असा माझा मुळीच दावा नाही. आढ्यथेखोरपणानं शिल्पा चटकन बोलून गेली. सॉरी, माझं हे बोलणं तुम्हाला खूप सडेतोड वाटलेलं दिसतंय, पण या गोष्टी सुरुवातीला स्पष्ट बोलायला हव्यात असं मला वाटतं. ज्या गोष्टींबाबत आपण कधीच तडजोड करू शकणार नाही त्या निस्संदिग्धपणे सांगायला हव्यात. तुम्हालाही अशा काही बाबींबद्दल बोलायचं असेल तर माझी ऐकून घ्यायची तयारी आहे. शिल्पाच्या नाराज सुराची आणि देहबोलीतून दिसणाऱ्या नापसंतीची नोंद घेत भास्कर म्हणाला. त्यानं जे सांगितलं त्यात रागवण्यासारखं काही नव्हतं. उलट मुलांविषयीची काळजी, प्रेम आणि कर्तव्य भावना दिसल्यानं त्याच्या चारित्र्याविषयी कोणाचंही अनुकूलच मत झालं असतं. त्रयस्थपणे शिल्पाने विचार केला असता तर तिला हे कळलं असतं. तिच्या नकळत कुठेतरी त्याची नोंद तिच्या मनाने घेतली असावी. माझ्याकडून मी मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करीन, त्यांना प्रेम देईन, कर्तव्यात कमी पडणार नाही एवढंच मी म्हणू शकते. भास्करच्या सद्भावनेला दाद दिल्यासारखं ती म्हणाली. ठीक आहे, तेवढंच मला अपेक्षित आहे आणि तेही कमी नाही, सोपं तर त्याहूनही नाही. भास्करनं कबूल केलं. मला कल्पना आहे. आता प्रश्न असा आहे की नव्या आईला स्वीकारायची मुलांची मानसिक तयारी आहे का? त्यांना तुमच्या विवाहविषयक बेताची कितपत कल्पना आहे? शिल्पानं विचारलं. त्यांच्याशी त्यांची आजी थोडंफार बोलली आहे. काही नक्की होतं आहे असं वाटेपर्यंत मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलणार नाही आहे. पण ती तशी समंजस मुलं आहेत, काही प्रॉब्लेम आणतील असं मला वाटत नाही. आजी म्हणजे तुमच्या आई? शिल्पानं विचारलं. नाही, माझ्या सासूबाई. माझे आई वडील दोघंही हयात नाहीत. सासू सासरे मेवण्याकडे नागपूरला असतात. मी पुन्हा लग्न करावं असं त्यांना मनापासून वाटतं, तसा त्यांचा आग्रहच आहे म्हणा ना. अच्छा, मग त्या मनानं गोष्टी अवघड नाहीत, पण तरीही तुम्ही तुमच्या मुलांचा कल पाहावा असं मला वाटतं. म्हणजे मी असो की आणखी कोणी, त्यांना नेमकं काय वाटतं हे तुम्हाला पाहायला लागेल. नाहीतर या आडनिड्या वयातल्या मुलांचं काही खरं नाही. शिल्पानं तिचं मत सांगितलं. बेचैनपणे भास्करनं आपल्या पायांची चाळवाचाळव सुरू केली. तो म्हणाला, मोनिकाशी म्हणजे माझ्या मोठ्या मुलीशी आधी बोलून घेतो. म्हणजे अगदी मोघम, आपलं कसं काय ठरतंय त्यावर मग पुढे. एवढं बोलून त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. तुम्ही जसा हा मुलांचा प्रश्न काढलात तसं मला माझ्या नोकरीविषयी बोलायचं होतं. मला नोकरी सोडायची नाही हे निश्चित. तुमची बदलीची नोकरी, एकमेकांपासून कायम दूर राहायचं, तर मग या वयात लग्न तरी कशाला करू मी? कशाला काही अर्थच राहणार नाही. यातून मार्ग कसा काढायचा? तिनं स्पष्ट विचारलं. नाही, आमच्या बदल्या होतात पण सारख्या सारख्या होत नाहीत. इकडे येऊन 1 वर्ष झाले, त्यामुळे सध्या तरी बदलीची शक्यता नाही. तरी पण पुढे मागे या गोष्टीचा विचार करावा लागेल आपल्याला. काहीतरी मार्ग निघेल, बघू. कितीतरी जोडप्यांना ह्या अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. भास्करच्या बोलण्यातला जोडपं हा शब्द ऐकून तिला शहारून आल्यासारखं झालं. आता मला जरा व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजवर अविवाहित राहिलात, यामागे काही संभाषणाचा धागा पुढे नेत भास्करनं विचारलं. शिल्पानं सांगायला सुरुवात केली. मी 23 वर्षाची असताना शशिकांत राजाध्यक्ष नावाच्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं. मी त्यांच्याकडे जात येत असे. लग्न ठरल्यावर आम्ही हिंडलो फिरलो होतो. त्याच्या घरची सगळी मंडळी चांगली होती. लग्नाच्या आधी 15 दिवस त्यांना अपघात झाला.
त्यात ते जागच्या जागी गेले. ओह, आय एम सॉरी, दुर्दैव म्हणायचं झालं. पण त्यानंतर नाही, पुढे कित्येक दिवस मी कोणाला लग्नाचा विषय काढूच दिला नाही. बँकेच्या कामात स्वतःला झोकून दिलं. खूप दुःखी झाले होते असंही नाही, पण सगळ्याचीच हाय खाल्ली होती. इकडे प्रमोशन्स मिळत गेली, त्याचं कौतुक होत गेलं. वय कसं आणि किती वाढलं याचं भान राहिलं नाही. आई ठीक होती तोपर्यंत ती लग्नाचं पाहत होती, पण जिथे मला मुलगा पसंत पडेल तिथे त्याला मी पसंत पडेना, आणि मला कोणी पसंत केलं तर मी काहीतरी खोड काढायची. आई खूप रागवायची, बोलायची, पण मी दाद दिली नाही. नंतर तिचं आजारपण सुरू झालं आणि ते खूप रेंगाळलं. मग घरातल्यांनी हा विषय हळूहळू सोडून दिला. माझ्या वयाला साजेशी चांगली स्थळं मिळेनात, कधी आढळलीच तर मला पसंत पडायची नाही, नाहीतर त्यांना मी आवडायची नाही. आयुष्य हातातून निसटतंय खूप उशिरा माझ्या लक्षात आलं. मग थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागलं, पण दोष कोणाला द्यायचा? निर्णय तर माझे मीच घेतले होते. आताशा फार एकटं वाटतं, जगण्याला काही प्रयोजनच नाही असं वाटतं. सुखदुःख विभागून घ्यायला कोणीतरी हवं, सोबतीला कोणीतरी हवं, असं आता फिलिंग यायला लागले. शिल्पानं प्रांजलपणे सांगितलं. मी पुन्हा हा विषय काढणार नाही, फक्त काय झालं ते समजावून घ्यायचं होतं मला. अप्रिय विषय काढून मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर. नाही हो, याला आता युग लोटून गेली. सुरुवातीचं नैराश्य आता राहिलेलं नाही, आणि एकमेकांशी काही न बोलता मनात तर्कवितर्क करण्यापेक्षा विचारणं हे केव्हाही बरं. हे समजून घेण्याचा तुमचाही हक्क आहे. आता शशिकांत म्हणजे माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक नाही. ती भेट बरीच यशस्वी ठरली. घरी परतताना शिल्पाची मनस्थिती मिश्र स्वरूपाची होती. भास्करशी बोलताना जरी तिनं भोगाव्या लागलेल्या भूतकाळाविषयी फारसं दुःख दाखवलं नसलं, तरी पहिली ती 2 वर्ष तिनं भग्नावस्थेत घालवलेली होती. शशिकांतवर ती बेहद खुश होती. त्यांच्या सहजीवनाची सोनेरी स्वप्न तिनं रंगवली होती. प्रेमाच्या आणि निष्ठेच्या निरागस स्वप्नाळू कल्पनांमुळे त्या कोवळ्या वयात तिनं खूप आत्मपीडन करून घेतलं होतं. कुणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत ती तेव्हा नव्हती. मग लोकांनी तिचा नाद सोडला आणि ती एकटी पडली. पुढे लग्नाचं पुन्हा पाहायला लागल्यावर प्रत्येकाची तुलना ती शशिकांतबरोबर करायची. कधी कधी देह बंड करून उठायचं, पण पसंत नसलेल्या माणसाशी रद्द होण्याची कल्पना तिला सहन व्हायची नाही. मग चांगल्या चांगल्या मुलांना हिनं नकार दिले की भाऊ भाऊजे वाटेल तसं बोलायची. हिची रडारड, आईची तणातणी, वडिलांचा त्रागा आणि वहिनीची आदळापट या सगळ्यांनी घरातलं वातावरण बिघडून जायचं. तिची बदली झाली आणि हा कहर संपला. आता ती बाजूलाच पडली. स्वतःला विकृत आणि दूषित नजरांपासून सांभाळणं ही एक डोकेदुखी होऊन बसली. आपला वेडेपणा, जगाची विचार करण्याची पद्धत, एकटं राहण्यातले खास कळगे यांची पुरती जाणीव झाली तेव्हा मनाजोगतं कोणी भेटेना. आईसुद्धा हाय खाऊन गेली. आईवडिलांना साधं समाधान आपण देऊ शकलो नाही या जाणीवेनं कायम तिला अपराधी वाटत राहिलं. एकीकडे हे सर्व तिला आठवत होतं, तर दुसरीकडे भास्करच्या लाघवी वागण्यामुळे आल्हाद वाटत होता. एकंदरीत त्यांची पहिली भेट अनपेक्षितपणे चांगली रंगली होती. त्यामुळे नव्या आशा फुलायला लागल्या होत्या. एकमेकांविषयी अनुकूल मत झालं होतं आणि जगण्याची उमेद परत येते असं दोघांनाही वाटलं होतं. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत त्यांच्यातली औपचारिकता गळून पडायला लागली. आपण जर विवाहबद्ध झालो तर आपलं आयुष्य नक्की आत्तापेक्षा सुसह्य होईल असं दोघांनाही वाटायला लागलं. आणि तरीही निर्णय घ्यायला शिल्पानं 3 महिने घेतले. तिच्या भावा बहिणींनी तिच्याशी थोडीफार चर्चा करून आणि भास्करची प्रत्यक्ष गाठ घेऊन आनंदानं विवाहाला अनुमती दिली. नाहीतरी तिच्या लग्नाची आशा त्यांनी केव्हाच सोडून दिली होती. मुलांचा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होणार नाही ना अशी शंका वहिनींनी बोलून दाखवली. पण मुलांचे आजोबा आजीच लग्नात पुढाकार घेत आहेत म्हटल्यानंतर त्या शंकेकडे सगळ्यांनी कानाडोळा केला. दोन्हीकडच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरगुती स्वरूपाचा साधा विवाह समारंभ पार पडला आणि शिल्पा कारखानीशी शिल्पा देशपांडे झाली. लग्नात 3ही मुलं त्यांच्या आजोबा आजींबरोबर इकडे तिकडे वावरत होती, पण ती जरा बुजल्यासारखी वाटत होती आणि ते साहजिकच होतं. मुलांच्या सोबतीला ती 2-4 दिवस राहणार होती. तेवढ्या काळात शिल्पा भास्करनं जवळपास कुठेतरी हिंडून यावं असं त्यांनी सुचवल्यावर शिल्पा सकट सर्वांना नव्या घरातल्या लोकांच्या खुल्या मनाची खात्री पटली.
उशिरा का होईना पण शिल्पानं नशीब काढलं असं म्हणत निश्चिंत मनानं शिल्पाची भावंड परत गेली. मधुचंद्राहून नवी जोडी परतल्यावर आजोबा आजी लगेच नागपूरला जायला निघाले तेव्हा शिल्पानं त्यांना थांबण्याचा खूप आग्रह केला. पण तिकडे ह्या दोघांच्या भरोशावर घर नि नातवंड टाकून आपापल्या उद्योगात मुलगा सून व्यग्र असायचे. त्यामुळे त्यांना जास्त थांबता येत नव्हतं. इतक्या धीरानं जावयाचा दुसरा विवाह लावून देणाऱ्या आजींचा निघायच्या दिवशी सकाळी मात्र बांध फुटल्यासारखा झाला होता. त्यांना तसं रडताना पाहून शिल्पाचे डोळे पाणावले. आई, तुम्ही मुलांची अजिबात काळजी करू नका. त्यांना आम्ही काही कमी पडू देणार नाही. मोनिका शहाणी आहे, माझं आणि तिचं छान जुळेल. मधुरा आणि मोहित तर इतके लहान आहेत की ते चटकन ॲडजस्ट होतील नव्या कुटुंबात. तिनं आजींना समजावायचा प्रयत्न केला. अजाणतेपणे आजी म्हणाल्या, मला तुमची खात्री वाटते पण मुलं नीट वागतील ना, तुझा अंत तर पाहणार नाहीत ना, अशा शंका येतात ग. शिल्पाच्या मनात तेव्हाच पालचूक चुकली. आपल्याला न जाणवलेले काही अंतप्रवाह वडील मुलांच्या नातेसंबंधात आहेत की काय असं तिच्या मनात त्यावेळी आलं. तसं रात्री तिनं भास्करला विचारलंही. त्यानं गुळमुळीत नाही म्हटलं तरी ती काय समजायचं ते समजली. त्याच्या हातावर आश्वासक हात ठेवत सगळं ठीक होईल असं तिनं त्याला समजावलं. खरं म्हणजे तिला त्याची खात्री नव्हती तरी त्याला समजावायच्या मिशानं ती स्वतःलाच धीर देत होती. मोनिकाच्या वागण्याची चुणूक लगेच तिला लागली. शिल्पानं काही सांगितलं की थंड डोळ्यांनी ती पाहत राहायची. शक्यतो काहीच उत्तर द्यायची नाही. रात्री एकत्र जेवत असताना शिल्पा तिथे नसल्याप्रमाणे त्यांच्यातच बोलत राहायची. मोहित मधुराचं सगळं धावधावून आपणच करायचा विडा उचलल्याप्रमाणे ती वागायची. भास्करला हे सगळं दिसत होतं, जाणवत होतं, पण तो काही करू शकत नव्हता. शिल्पाला आजपर्यंत कोणाच्या मनधरण्या करण्याची सवय नव्हती. हम करे सो कायदा अशी तिची आजवरची जीवनशैली होती. त्यामुळे किती काळ ह्या पोरांचा असहकार आपण शांतपणे सहन करू याची तिला शंका होती. आपली काही चूक नसताना या घुसमटलेल्या वातावरणात आपण खालमनेनं मागून पडतं घेतलं तर परिस्थिती नक्की सुधारेलच अशीही खात्री वाटत नव्हती. 1-2 वेळा तिनं भास्करच्या अनुपस्थितीत मुलांशी समजुतीच्या गोष्टी बोलायचा प्रयत्न करून पाहिला. उशिरा मिळालेलं विवाह सुख आणि विशेषतः शरीर सुख निर्भयपणे उपभोगता येत नाही याची चीड मनात कधीकधी खतखत करत राहायची. आपण आपला जीव उगीच आगीतून फुफाट्यात टाकलाय असं कितीतरी वेळा तिला वाटायचं. पण भास्करकडे पाहिलं की तिचं मन तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. मुलांच्या असल्या वागण्यानं त्याला अपराधी वाटतं हे तिला दिसत होतं. काही वेळा मोनिका इतक्या विचित्र तिरसटलेल्या नजरेनं तिच्याकडे बघायची की तिच्या 2 मुस्काटीत द्यावात अशी सणक शिल्पाच्या डोक्यात यायची. लग्नाला नुकते 2.5 महिने झाले होते. भास्कर फिरतीवर गेला होता. बँकेत जाण्यापूर्वी सवड काढून शिल्पा मोहितचा अभ्यास घेत असे. उपकार केल्यासारखा तोही तिच्यापाशी बसत असे. मधुरासुद्धा अधूनमधून काही डिफिकल्टीज विचारायला लागली होती. आपला इथे आता जम बसतोय असं वाटायला लागले ना. शिल्पानं मोनिकाशी बोलायचं ठरवलं. रात्री धाकटी दोघं झोपल्यावर TV पाहणाऱ्याला मोनिकाला तिने हाक मारली. मोनिका, तू पाहत आहेस तो कार्यक्रम झाल्यावर इकडे येशील का? मोनिकानं एक क्षण तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि ती पुन्हा TVच्या पडद्याकडे पाहायला लागली. शिल्पानं मनातल्या मनात 10 आकडे मोजले आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न मोनिकाला विचारला. काय बोलायचंय? मला वेळ नाही आहे. आवाजात शक्य तितका उर्मटपणा आणत मोनिका म्हणाली. पुन्हा एकदा 10 आकडे मोजून शिल्पा म्हणाली, मी फार वेळ घेणार नाही आहे तुझ्या मोहित मधुराच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या अशा विषयावर मी तुझ्याशी बोलणार आहे. मोनिकानं फट्ट दिशी TV बंद केला आणि म्हणाली, बोल काय ते, पण उपदेश वगैरे करू नकोस, त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. नाही, मी कोणताही उपदेश देणार नव्हते, पण आता मात्र विचारावं असं वाटते की उपयोग का होणार नाही, तिनं शांतपणे विचारलं. मोनिकानं उत्तर दिलं, कारण त्यासाठी मोठ्यांनी नीट वागायचं असतं. म्हणजे आम्ही दोघांनी की माझ्या एकटीविषयी बोलतेस तू? यावर मोनिका काहीच बोलली नाही. तुला नेमका कसला राग आलाय ते मला सांगशील का? मी कधी म्हटलं मला राग आलाय म्हणून? मोनिकाने विचारलं. तू म्हणाली नाहीस ग, पण तुझ्या वागण्यातून कळतंय ना ते. तुझ्या बाबांना त्याचा किती त्रास होतो.
आधीच त्यांनी खूप सोसले, तुम्ही सगळ्यांनीच सोसले. आता आपण सगळ्यांनी मजेत आनंदात राहायला हवं. तिने सांगायचा प्रयत्न केला. त्यावर मोनिका उद्धटपणे म्हणाली, ते आमचं आम्ही पाहून घेतलं असतं ना. माझ्या बाबांना मी सांभाळलं असतं, मी सगळी जबाबदारी घेतली असती. अगं तू अजून लहान आहेस, तुला तुझा अभ्यास असतो, तुझंही असं खेळायचं वय. तुला असं अकाली पोक्त झालेलं त्यांना बघायचं नव्हतं म्हणून तुला आणलं आमच्या डोक्यावर. तू माझ्या आईची जागा घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, मला ते खपणार नाही. ठेवणीतला आवाज काढत मोनिका ओरडली. मोठ्या माणसांची बोलायची ही पद्धत नाही आहे. तुझ्या आजोबा आजींची तू अशीच बोलतेस का? तुला कितीही आवडलं नाही तरी एक गोष्ट सत्य आहे, मी या घरात तुझ्या बाबांच्या इच्छेमुळे आली आहे. तुझ्या आईची जागा घेण्याचा मी कधीही प्रयत्न केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही. मात्र तुझ्या बाबांची मी बायको आहे हे सत्य तुला स्वीकारायला हवं. आणि त्याच नात्यानं मी या घराची मुख्य गृहिणी आहे. मला तो मान सर्वांकडून न मागता मिळायला हवा. तसा तो मिळाला नाही तर बाबांनाही चालणार नाही. आणि बाबांचा रागराग करायचं तर काहीच कारण नाही. कशी वागतेस तू अलीकडे त्यांच्याशी? त्यांनी जेवढं तुझ्या आईचं केलं तेवढं क्वचितच एखादा पुरुष आपल्या जोडीदारासाठी करतो. काही क्षण मोनिका गप्प राहिली. तिचा चेहरा रडका झाला होता. एरवी कोणाचाही असा चेहरा पाहून शिल्पा विरघळली असती, पण आज तसं झालं नाही. कितीतरी दिवसांचा दडपलेला राग तिला आवरता येत नव्हता. भास्करची आणि तिची झालेली मानखंडना ती इतक्या सहजासहजी विसरू शकत नव्हती. फक्त मोनिकाच्या कोवळ्या वयाचा मुलाहिजा ठेवून तिनं आपल्या भाषेवर ताबा ठेवला होता. मोनिका म्हणाली, मी बाबांचा कधीच राग केलेला नाही आणि तुझ्याशी काय वाईट वागले. मात्र प्रेमानं वागायला सांगत असशील तर ते माझ्याच्यानं जमणार नाही. अगं ती मी अपेक्षाच करत नाही आहे, पण तू कशी वागतेस ते तुला तुझ्या मनाला प्रामाणिकपणे विचारून बघ. पाहिजे तर तुझ्या आजीला विचार. तुझी आई ती त्यांची मुलगी आहे तरी त्यांनी तुझ्या बाबांना समजावून घेतलंय, मला स्वीकारले. त्यांचं काही तुझ्या आईवर प्रेम नव्हतं? तुझ्या वागण्याने तू मला एकटीला मनस्ताप देत नाही आहेस तर तुझ्या या प्रेमाच्या माणसांनाही देतेस. मधुरा आणि मोहित जितक्या लवकर नव्या कुटुंबात रुळतील तेवढं त्यांनाही सोयीचं जाणार आहे. तू त्यांना माझ्या आणि बाबांच्या विरुद्ध फितवतेस. उद्या 4 वर्षांनी तू लग्न करून जाशील, मग त्यांना आमच्याशिवाय दुसरं कोण असणार आहे याचा तरी विचार कर. खाली मान घालून तिच्या नजरेला नजर न भिडवता मोनिका म्हणाली, मी कोणालाही फितवत वगैरे नाही आहे. ठीक आहे, मी जे काय सांगायचं ते सांगितले. तू म्हटलं तर मोठी आणि म्हटलं तर लहान आहेस. एक सांगते, माणसं एकमेकांशी लग्न करून एकत्र येतात त्याला फक्त शारीरिक आकर्षण एवढं एकच कारण नसतं. मानसिक आधार, एकटेपणा, सोबतीची इच्छा अशी अनेक कारणं असतात. त्या दृष्टीनं तू तुझ्या बाबांच्या या निर्णयाकडे बघितलंस तर त्यांना समजावून घेणं तुला सोपं जाईल. गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यासारखं त्यांना वाटत राहिल्यानं कोणाचा काय फायदा होणार आहे? कोणाच्याही वागण्यावर चांगल्या वाईटाचं लेबल लावणं सोपं असतं का? पण कितीतरी गोष्टींचा विचार त्यावेळेला आपण करत नसतो. मोनिका पुढे उलटसुलट काही बोलली नाही. तिच्यावर आपल्या या बोलण्याचा कितपत परिणाम होणार आहे याची शिल्पाला शंका होती. उगीच नाही त्या चाहड्या तिनं जर भास्करकडे केल्या असत्या तर परिस्थिती निवळण्याऐवजी चिघळण्याची शक्यता जास्त होती. आपण आगीतून फुफाटे नेऊन पडण्याचा मूर्खपणा केला आहे आणि त्यातून सुटकेचा मार्ग नाही अशी अलीकडे तिला सतावणारी भावना तेव्हा एकदम उफाळून आली. शिल्पा शांत कधीच नव्हती. मुकाट्यानं कोणाचं ऐकून घेणारी तर मुळीच नव्हती. आपणहून ती इतरांना दुखवत नसे, पण तिच्या वाटेला कोणी गेलं तर अत्यंत तर्कशुद्ध युक्तिवाद करून परखड बोलून ती आपली बाजू मांडत असे. अशा वेळी कोणाला काय वाटेल याची तमा बाळगण्याची आवश्यकता तिला आजवर पडलेली नव्हती. इतक्या वर्षांच्या एकसूत्री कारभारामुळे ती काहीशी एककल्ली आणि लहरीही झाली होती. तरीही भास्करवरच्या ममत्वामुळे तिनं काही गोष्टी सहन केल्या होत्या. त्याचा भरपूर ताण तिला जाणवत होता. त्या रात्री तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे नेहमीच्या सवयीनं जाग आली तरी उठवत नव्हतं. अंग मोडून आल्यासारखं झालं होतं. डोकं जड झालं होतं. पूर्वीसारखी एकटीच असती तर थोडा वेळ पडून राहता आलं असतं. स्वयंपाकाला सुट्टी देता आली असती. लंच आवरमध्ये कॅन्टीनमध्ये जेवता आलं असतं. पण आता ते स्वातंत्र्य तिनं स्वतःहून गमावलं होतं. मोहित मधुराचे 2-2 डबे, मोनिकाचं जेवण एवढं तरी करायलाच हवं होतं. घरातल्या कामाला कुणाचा हात लागत नाही, उलट ह्यांचीच बर्दास्त ठेवायला लागते असं पुटपुटत
उठून ती कामाला लागली. मोनिका उठल्या उठल्या टी व्ही लावून बसली तेव्हा आवाजावर काबू ठेवत शिल्पा म्हणाली, मोनिका, मला आज बरं वाटत नाही. प्लीज मुलांना उठव आणि त्यांचं चहा पाणी बघ. कधीही टी व्ही पाहायला बसलं ना की मुद्दाम उठवते मला, स्वतःशी पुटपुटत, पण शिल्पाला ऐकू जाईल अशा पद्धतीने मोनिका बोलली. शिल्पाच्या कालच्या बोलण्याचा राग अजूनही मोनिकाच्या मनात धुमसत होता. शिल्पानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती कामाला लागली. तिच्यावरचा राग मुलांवर काढत मोनिका आदळअपट करत होती. आज स्वतःचं स्वतः सगळं उरका. मोहित, तू जाऊन कोपऱ्यावरून ब्रेड आण. आजपासून डब्यात ब्रेड न्या. उगाच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. नाहीतर पोळ्यावाल्या काकू येईपर्यंत आपण पोळी भाजीचा डबा आणू. रागानं का होईना, पण मोनिकाने चांगला मार्ग सुचवला होता. तिचा उपहास लक्षात न आल्यासारखं दाखवत चांगल्या सूचनेबद्दल शिल्पानं तिला शाबासकी दिली. मोहितला खरंच कामासाठी पाठवलं आणि कसं तरी व्हायला लागलं म्हणून ती मटकन जवळच्या खुर्चीवर बसली. तिच्याकडे कानाडोळा करत मोनिका आपल्या उद्योगाला लागली. ती बाथरूममध्ये गेलेली असताना मधुराचा कावराबावरा आवाज कानावर आला. ताई, लवकर बाहेर ये, मावशीला काहीतरी झालंय. बाथरूमच्या दारावर धक्के देत ती बाहेरून ओरडत होती. तिच्या त्या आवाजानं मोनिका घाबरली आणि अंघोळ कशीबशी उरकून बाहेर आली. शिल्पाची शुद्ध हरपली होती. बसल्या जागी ती लोळागोळा झाल्यासारखी पडली होती. काय करावं ते मोनिकाला क्षणभर सुचेना. चटकन भानावर येत तिनं पाण्याच्या लोटीतून पाणी घेतलं आणि शिल्पाच्या तोंडावर शिंपडलं. पाण्याच्या हापक्यामुळे शिल्पा शुद्धीवर आली आणि मोनिकानं सुटकेचा निश्वास सोडला. मी 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 डॉक्टरांना फोन करते, नाहीतर शेजारच्या जया मावशीने हाक मारते. तुला पाहिजे तर तू कॉटवर जाऊन पड, अपराधी सुरात तिनं सांगितलं. शिल्पाच्या या अवस्थेला आपलं वागणं कारणीभूत आहे अशी तिला खात्री वाटत होती आणि ते तिच्या आविर्भावात दिसत होतं. नाही, डॉक्टरना बोलवायची गरज नाही. मी ऑफिसला फोन करून कळवते आणि जरा वेळानं मीच डॉक्टरांच्याकडे जाऊन येईन. तू फक्त तुमचं तिघांचं आवरून मग जाशील का कॉलेजला? माझी काळजी करू नकोस, शिल्पा सहजच म्हणाली. पण मोनिकाला वेगळीच शंका आली. मी एक दिवस नाही गेले तरी चालेल. फारशी महत्त्वाची लेक्चर्स नाही आहेत माझी आज. मी जर तुला अशीच टाकून गेले तर बाबा रागवतील मला. आईच्या वेळेला बाबा नसताना मलाच तर सगळं पाहायला लागायचं. केवळ बाबांनी रागवू नये एवढ्यासाठी आपण हे करतोय हे स्पष्ट करत मोनिका म्हणाली. मनातून वाटणारा अपराधीपण झाकण्यासाठी तिची चाललेली धडपड शिल्पाच्या लक्षात आली. अगं माझी मी जाऊ शकते आणि बाबांना मी याच्यातलं काहीच सांगणार नाही. तू उगीच तुझा वेळ माझ्यासाठी खर्च करू नकोस. पित्त असेल 4 गोळ्या घेतल्या की मला बरं वाटेल. शिल्पानं मोनिकाला समजावलं. शिल्पानं आढेवेढे घेतले. याच्यातलं काही सांगणार नाही म्हणजे नेमकं कशातलं काय सांगणार नाही याचा विचार करत मोनिका कॉलेजात गेली. मानसिक त्रासामुळे प्रकृतीवर असा अनिष्ट परिणाम होण्या इतक्या दुबळ्या आणि हळव्या आपण कधीपासून झालो असा विचार करत शिल्पा डॉक्टर लेल्यांकडे निघाली. आजपर्यंत तिनं कमी मनस्ताप नव्हता सहन केला, पण हे असं कधीच झालं नव्हतं. शेवटी माणसाचं वय बोलायला लागतंच असं तिची आई नेहमी म्हणायची ते तिला आठवलं. उतार वयात ही नसती झेंगटं आपल्याला पेरणार नाहीत हे आधीच कळायला हवं होतं. अशी पश्चातबुद्धी तिला आता छळत होती. डॉक्टर लेले तिच्या जुन्या डॉक्टर होत्या. लग्नानंतरचे सर्व ताणतणाव त्यांना सांगताना त्यामुळेच तिला संकोच वाटला नाही. डॉक्टर लेल्यांनी तिचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तपासता त्या तिला तब्येतीविषयी काही बाई विचारत होत्या. तसं काही गंभीर दिसत नाही, पण मी सांगते त्या तपासण्या करून घ्या आणि मग बोलू आपण. तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले. त्यांचा किंचित गंभीर झालेला चेहरा पाहून शिल्पा थोडी चमकली. तशा त्या घाबरवणाऱ्या डॉक्टरांपैकी नव्हत्या. पेशंटला उगीच नाही ते तपासण्या करायला लावून भुर्दंड पाडणाऱ्याही नव्हत्या. त्यांच्या लेटरहेडवर पॅथॉलॉजिस्टसाठी त्या चिठ्ठी लिहून देत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आणखी काही वाचता येत आहे का हे पाहण्याचा शिल्पाचा प्रयत्न चालला होता, पण तिथे काही जास्तीची माहिती तिला मिळाली नाही. लगेच करू का ह्या टेस्ट तिने विचारलं. अहो, उशीर कशाला करायचा? शिवाय आज रजा टाकलीच आहे तर पुरेपूर उपयोग करून घ्या. मलाही ट्रीटमेंट ठरवायला बरं पडेल. ताकास तूर न लागू देता डॉक्टर म्हणाल्या. ठीक आहे, उद्या संध्याकाळी मी रिपोर्ट घेऊन येते. उद्या ऑफिसला जायला हरकत नाही ना? अहो, कसं वाटतंय त्यावर ठरवा, पण माझ्या मते ठीक असलं तर जायला हरकत नाही. मिस्टर केव्हा येणार आहेत तुमचे? असले तर पुढच्या वेळेला येताना त्यांना घेऊन या. मी आज तुम्हाला जे सांगितलं ते त्यांना शक्यतो सांगू नका, कारण मानसिक त्रासामुळे हे झालं असेल असं नाही आहे. शिवाय त्यांनी ते नीट घेतलं तर ठीक, नाही तर नसती पंचायत व्हायची माझी.
शिल्पानं आजीजीनं सांगितलं. डॉक्टर म्हणाल्या, नाही मी काही बोलणार नाही याच्यातलं. 2 दिवसांनी युरिन, ब्लड आणि कसल्या कसल्या टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन जरा घाबरतच शिल्पा डॉक्टरांच्याकडे गेली. ऑफिसमधून परभारेच आधी लॅबमधून रिपोर्टचं बंद पाकिट घेऊन ती दवाखान्यात गेली होती. आदल्या दिवशी भास्करचा फोन आला होता. नेमका त्याला दौऱ्यावरून यायला उशीर होणार होता. आपल्या तब्येतीविषयी त्याला काही सांगायचा तिला संकोच वाटला. रिपोर्ट्स डॉक्टरांच्या पुढे ठेवून ती त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. तिचा जीव टांगणीला लावून शांतपणे एक एक पान उलटवत त्या रिपोर्ट वाचत राहिल्या. मिसेस देशपांडे, काँग्रेट्स. माझी शंका खरी ठरली. तुम्हाला दिवस गेलेत. त्या काय सांगतायत याचा क्षणभर शिल्पाला बोधच झाला नाही. काय? कसं शक्य आहे? ती म्हणाली. आता कौटुंबिक आघाडीवर परिस्थिती आणखी चिघळणार हा एकच विचार तिच्या मनात प्रथम आला. मोनिकाचा चिडका चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिचं अवसान गळल्यासारखं झालं. नाही, घाबरायचं कारण नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी उगीच अंधारात ठेवणार नाही. तुमचं वय 42. या वयातलं गरोदरपण आणि बाळणपण दोन्ही अवघडच असतं. मुळात फर्टिलिटी कमी झालेली असते, त्यामुळे क्वचित अशा केसेस दिसतात. पण काळजी घेतली तर सगळं ठीक होईल. म्हणूनच मी मिस्टर देशपांड्यांना घेऊन यायला सांगितलं होतं. खरं म्हणजे गेल्या काही वर्षात शिल्पानं आपलं लग्न होईल ही आशा सोडली होती. भास्करसारखा चांगला नवरा मिळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मुलाचा तर विषयसुद्धा तिने आपसात बोलताना काढला नव्हता, कारण ती अगदी अशक्य कोटीतली गोष्ट होती. मुलांचा असहकार सोडला तर तिला व्यक्तिशः भास्करविषयी तक्रार करायला जागा नव्हती. देवानं अनपेक्षितपणे हे दान तिच्या पदरात टाकलं होतं. पण त्यांच्या निजाच्या खोलीतल्या एकांतात सुद्धा मुलांच्या वागण्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव त्या दोघांच्या वागण्यात परावर्तित व्हायचे. एक प्रकारचा धसका असायचा. भीतीची पहिली प्रतिक्रिया ओसरल्यावर तिचं मन आनंदानं भरून आलं. कित्येक दिवसात इतकी बेभान करणारी गोष्ट तिच्या आयुष्यात घडली नव्हती. तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या प्रतिक्रियांमधून डॉक्टर लील्यांना तिच्या भावना स्पष्ट वाचता आल्या. शिल्पाला हे मूल हवं असेलच अशी त्यांना खात्री नव्हती, पण आता तिला तसं आनंदित झालेलं पाहून त्यांना बरं वाटलं. त्यांनी काही औषधं, टॉनिकं लिहून दिली आणि म्हणाल्या, आता कदाचित नवे ताण येतील, पण मनाला त्रास करून घ्यायचा नाही. स्वतःला आणि प्रेशस बेबीला जपायचं. वेळ पडली तर मी तुमच्या मिस्टरांशी बोलीन. कदाचित या नव्या बाळामुळे सगळं वातावरण बदलेल, संबंध सुरळीत होतील. मात्र प्रकृती सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. शिल्पानं मान हलवली. ते पुढच्या आठवड्यात दौऱ्यावरून आले की आम्ही दोघं येऊन जाऊ, एवढं बोलून तिने मुलाखत संपवली. बाळाच्या आगमनाच्या बातमीनं भास्करला आनंद झाला, पण नव्या जबाबदारीच्या जाणीवेनं आणि मुलांच्या प्रतिक्रिया काय होतील या भीतीनं तो धास्तावल्यासारखा वाटला. त्या दिवशीच्या बोलण्यानंतर मोनिका जरा निवळल्यासारखी वाटत होती. आता पुन्हा तिचा विनाशणार असं दोघांनाही वाटायला लागले. शिल्पाला आठवलं, ती 9वीत असताना तिच्या वर्गातल्या संध्याच्या आईला दिवस राहिले होते. हे ऐकून संध्या आईशी तिरसटासारखं वागायला लागलेली तिनं पाहिलं होतं. वर्गातल्या इतर मुलीने उगीच नाकं मुरडली होती. या काय हे, माझ्या आईनं असं काही केलं ना तर मी बाई घरातून पळूनच जाईन, असं म्हणून शिल्पानं आणि रेखानं आपल्या अक्ला पाजळल्या होत्या. आता शिल्पाला त्याची आठवण झाली. इथे तर शिल्पा मोनिकाची सख्खी आईही नव्हती. या वयात केलेले विवाह सोबत हवी म्हणून केलेले असतात असं शिल्पानं मोनिकाला सांगितलं होतं. तेव्हा तिचा विचित्र झालेला चेहरा शिल्पा विसरू शकत नव्हती. देहभोगासाठी आपल्या वडिलांनी या वयात या परक्या बाईशी संधान जोडले असा भाव तिच्या चेहऱ्यावर आणि मानेला दिलेल्या झटक्यातून तिला वाचता आला होता. आता आपण एका मुलाला जन्म देणार म्हटल्यावर तर तिच्या तिरस्कारात भरच पडणार होती आणि त्याचा सर्वात जास्त त्रास भास्करला होणार होता. ही बातमी मोनिकाला भास्करनं शिल्पासमोर सांगितली. मोनिकाची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे झाली होती. त्यानंतर ती आणखीन तुसडी आणि गप्प झाली. शिल्पाला जपणं गरजेचं असल्यामुळे आता भास्कर शिल्पाची जास्त विचारपूस करतोय हे पाहून तर मोनिकाचा चेहरा जास्तच कडवट व्हायचा. मधुरा मोहित मोनिकाच्या रागरंग पाहून वागायला शिकले होते. त्यांना येणाऱ्या बाळाविषयी प्रचंड कुतूहल होतं, पण ते मोनिकासमोर दाखवण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं. ती नसताना शिल्पाशी बाळाविषयी ते काही बोलत राहायचे, तेव्हा शिल्पाला खूप मजा वाटायची. अगदी 9व्या महिन्यापर्यंत कामावर जाऊन बाळंत झाल्यानंतर जास्तीत जास्त सुट्टी घ्यायची असा त्या दोघांनी विचार केला होता.
बाळणपणासाठी कोणी येण्याची शक्यता नव्हती. भास्कर, शिल्पा दोघांचेही हक्काचे आईवडील नव्हते आणि भावंडांना आपापले संसार आणि आपापले प्रश्न होते. घरकामाला 24 तासाची चांगली बाई पाहायच्या दृष्टीनं त्यांनी सुरुवात केली. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पद्धतशीर मोहीम उघडली. मुलांनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर सगळं सोपं आणि सरळ होणार होतं. भास्करचे दौरे मात्र चालूच होते, कारण नंतर पुन्हा सारखं सारखं बाहेरगावी जाणं अवघड होणार होतं, म्हणून आत्ताच काय ते दौरे उरकत होता तो. एकदा शिल्पा घरी आली तेव्हा भास्कर मोनिकाला समजावत होता ते तिनं ऐकलं. भास्कर म्हणत होता, मोनिका, डॉक्टरनी शिल्पाला जड सामान उचलायची मनाई केली. काही गोष्टी तिने कटाक्षानं टाळायला हव्यात. सहसा आम्ही तुम्हाला काही काम पडू देत नाही, पण मी नसताना तू जरा जास्त लक्ष दिलंस तर मला निश्चिंत वाटेल ग. फक्त तिला काही गोष्टी करू द्यायच्या नाही आहेत. करशील का माझ्यासाठी एवढं? शिल्पाला मोनिकाचा चेहरा दिसत नसला तरी भास्करच्या शब्दातली वाढत चाललेली अगतिकता पाहून तिला अंदाज आला होता. या उद्धट मुलीच्या काही एवढ्या नागदुऱ्या काढायला नकोत असं वाटून फणकाराही आला. घरातल्या सगळ्यांचं आयुष्य नासवणाऱ्या मोनिकावर यथेच्छ तोंडसुख घ्यावं, 4 थोबाडीत द्याव्यात असं वाटलं तिला. अगदी संताप झाला. पण मला आता अभ्यासाकडे नको का लक्ष द्यायला बाबा? माझी परीक्षा जवळ आली आहे. बऱ्याच वेळानंतर मोनिकाचा आवाज आला. मला कळतंय ते, तुला लहानपणीच खूप मोठं व्हायला लागते. आधी आईला बरं नव्हतं म्हणून, आणि आता शिल्पाची ही परिस्थिती. पण अगं थोडे दिवसच तिला जपायचं आहे, आणि तीही आपलीच आहे. तुमच्यासाठी किती करते ती घरात आल्यापासून घराला पुन्हा घरपण आले. बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं? मी नाही तिला आईच्या जागी पाहू शकत. कसं कळत नाही हो तुम्हाला? हे बोलताना मोनिकाचा आवाज रडवेला झालेला शिल्पाला जाणवला. तुमच्याकडे मुलं म्हणून पाहायला तिला सोपं जातं आहे असं वाटतंय का तुला? तरी ती करते ना सगळं तुमचं, कुठलीही कुरकुर न करता. तू जर असं दुराव्याने वागत राहिलीस ना तर मधुरा आणि मोहित पण तिच्याजवळ जाणार नाहीत, आणि याचा कोणालाही फायदा होणार नाही. तू शहाणी आहेस. माझा तुझ्यावर किती विश्वास होता. आईच्या आजारपणात तर तू अख्खं घर सांभाळलंस, आणि आता काय झालंय तुला? बेटा, नंतर तुला काय वाटलं तर तू सुट्टीत नागपूरला आजीकडे जा थोडे दिवस. ते आपण नंतर बघूया. पण बाबा, मी प्रॉमिस करते, मी मावशीला मदत करीन. तुम्ही नसताना मी तिच्याकडे लक्ष देईन. मग झालं. पण नेक्स्ट इयर मला हॉस्टेलला ठेवाल का? अगो, गावातल्या गावात हॉस्टेलला? म्हणजे लोक आम्हालाच नावं ठेवतील ना. तुला पदवी मिळाली ना की पाहिजे तर बाहेर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ठेवूया आपण. हरकत नाही. मोनानं संमती दर्शवली. त्यानंतर तिच्या वागण्यात बराच फरक जाणवायला लागला. घरातलं वातावरण आनंदी उत्साही व्हायला त्याची खूप मदत झाली. 8वा महिना लागल्यावर डॉक्टरनी शिल्पाला वाहन चालवायला मनाई केली. रोज रिक्षा करून खडखडत जाण्यापेक्षा तिनं घरी राहावं असं ठरलं. आता कुणीही केव्हाही घरी आलं तरी दाराला कुलूप नसायचं, आणि आल्या आल्या छानशा पदार्थानं स्वागत व्हायचं. हा शेवटचा महिना शिल्पानं बाळाच्या आणि बाळंतिणीच्या तयारीत घालवला. कलाबाईसारखी विश्वासू आणि स्वच्छ बाई मिळाल्यामुळे तर आपले सगळे प्रश्न सुटल्यासारखं शिल्पाला वाटलं. सगळं हे असंच चालत राहो अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करायची. डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसाच्या आधी 3 आठवडे शिल्पाचं पोट दुखायला लागलं. तेव्हा भास्कर नुकताच दौऱ्यावरून परतला होता. कलाबाईनं केलेला चहा आणि भाजीपोळी कशी तरी खाऊन तो हॉस्पिटलात जायला तयार झाला. बाबा, तुम्ही जरा आराम करा. म्हटलं तर मी मावशीबरोबर जाते आत्ता. तिकडे गेल्यावर आम्ही फोन करू तुम्हाला. कॉलेजमधून आलेल्या मोनिकानं आपणहून सुचवलं. साहेब, ताई म्हणतायत तर ठीक आहे. गेल्या गेल्या थोडंच काही होणार आहे. पैलट करीन आहे. 8-10 तास सहज जातील. रात्री मी थांबीन. बाप्या माणसांना आत कसं थांबू देतील सांगा? कलाबाईनं विचारलं. हो नाही करताना मोनिका शिल्पाबरोबर गेली, आणि नंतर कलाबाईला घेऊन भास्कर जाऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा झाल्याचा फोन, आणि घरात आनंदी आनंद झाला. पुढचे 7-8 दिवस अगदी धावपळीत गेले. शिल्पा घरी आल्यावर मुलांना बाळाशिवाय काही सुचेना झालं. ती आणि त्यांची मित्रमंडळी यामुळे घर गजबजून जायचं. यथावकाश बाळाचं घरच्या घरी बारसं झालं. मोहितची इच्छा म्हणून त्याच्या नावाशी जुळणारं रोहित हे नाव सर्वानुमते पसंत झालं. रजा संपून भास्कर पुन्हा कामावर रुजू झाला. आता शिल्पा खरोखर अगदी सुखाच्या शिखरावर होती. पूर्वीची सगळी दुःख ती आता विसरली होती.
मोनिकाविषयीची आढी तिनं मनातून काढून टाकली होती. आपलीच दृष्ट आपल्या सुखाला लागणार नाही ना, असा वेडा विचार मनात आला की ती तो दाबून टाकायची. बाळाला कलाबाईवर सोपवून पुन्हा ऑफिसला जाण्याचा विचार मनात आला की धास्तावून जायची. आपल्या ह्या अनामी खुरहुरीचा तिला स्वतःलाच राग यायचा. शिल्पा जॉईन होण्याच्या आधीच्या आठवड्यातली गोष्ट. रोहितला झोपवून कलाबाईच्या मदतीनं शिल्पा त्यांची खोली आवरत होती. कपाटातला सगळा पसारा काढून काय टाकायचं काय ठेवायचं हे ठरवत असतानाच फोन वाजला. कलाबाईने सांगितलं की भास्करच्या ऑफिसमधून कोणास तरी फोन आलाय. शिल्पानं हातातलं काम टाकलं आणि फोन उचलला. कोणीतरी साटम नावाचे गृहस्थ बोलत होते. त्यांचा कापरा आवाज ऐकून उगीचच तिला भीती वाटली. घरात आणखी कोणी आहे का याची त्यांनी चौकशी केली तेव्हा तिला जरा चमत्कारिकच वाटलं. घरात शिल्पाशिवाय एक विश्वासू कामवाली आहे हे ऐकून त्यांनी शिल्पाला लगेच फडके हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. तेव्हा तर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. हे पा श्रीयुत साटम, काय झालंय ते मला स्पष्ट सांगा ना. भास्कर कुठे आहेत? त्यांना जरा फोन देता का प्लीज? साटम नावाचे गृहस्थ म्हणाले, सॉरी, तेच सांगायला मी फोन केलाय. त्यांची तब्येत जरा बिघडली म्हणून आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. तुम्ही लगेच निघा. साटमांच्या आवाजातून ताण आणि तातडी स्पष्ट ध्वनीत झाली होती. काय झालंय त्यांना? फार सिरियस तर? अवंडा गिळत तिनं विचारलं. पण तिचं वाक्य अर्ध्यातच तोडत साटम म्हणाले, मला कल्पना आहे तुमच्या मनस्थितीची, पण शांत चित्ताने या. त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि मॅसिव्ह आहे. प्लीज वेळ घालवू नका. त्यांच्यावर उपचार सुरू केलेत आम्ही. तुम्हाला हॉस्पिटल माहिती आहे ना? हो, 5 मिनिटात मी निघते. कपाट उघडून शिल्पानं आत होते तेवढे पैसे पर्समध्ये घातले. घामाघूम अवस्थेत साडी बदलली. काय घडतं याची थोडक्यात कलाबाईंना कल्पना देऊन ती बाहेर पडली. मोनिकाला नंतर घरी फोन करीन असं तेवढ्या घाईतही सांगायला ती विसरली नाही. 15 मिनिटात शिल्पा हॉस्पिटलमध्ये पोचली. पण ती हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच भास्करचा खेळ संपला होता. ऑफिसचे त्याचे 5-6 सहकारी गंभीर चेहऱ्यानं तिचीच वाट पाहत दारात उभे होते. त्यांच्यातल्या 1-2 ती ओळखत होती. तिला खुर्चीवर बसवून पाण्याचा ग्लास हातात देऊन त्यांनी ती दुष्ट बातमी तिला सांगितली. बातमी ऐकली आणि काय होतंय ते कळण्यापूर्वीच ती बेशुद्ध झाली. डॉक्टर्स, नर्स यांचं एकच गोंधळ उडाला. त्यानंतरची सव्यापसव्य कोणी कशी सांभाळली याचं तिला भान नव्हतं. कोणीतरी भास्करचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था केली. कोणीतरी येऊन तिला महत्त्वाचे फोन नंबर विचारले. कोणीतरी मुलांना त्यांच्या शाळा कॉलेजातून घरी आणलं. घरात शिरल्याबरोबर मोनिकानं शिल्पाच्या गळ्याला मिठी मारून अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांच्या दोघीतलं उरलं सुरलं शीतयुद्ध आता आपोआप नष्ट झालं होतं. भांबावलेल्या मुलांना धीर देण्याच्या मनस्थितीत शिल्पा नव्हती. तीही त्यांच्यासारखीच निराधार झाल्यासारखी रडत राहिली. वेळ काळाचं कसलंच भान तिला राहिलं नाही. कधीतरी कलाबाईनं रडणाऱ्या रोहितला आणून तिच्या मांडीवर ठेवलं. त्याला आता पदराखाली घ्यायला हवं हेही मोनिकाला सुचवावं लागलं. शिल्पाचे भाऊ भाऊजय, मोनिकाचे मामा मामी तिथे कसे केव्हा आले, त्यांनी घर कसं सांभाळलं या कशाचंही शिल्पाला भान नव्हतं. आकस्मिक बसलेल्या दुःखाच्या तडाख्यातून बाहेर आल्यानंतर मात्र तिनं आपलं मन घट्ट केलं. आई वडील दोघांनाही अंतरलेल्या मुलांना आता किती असुरक्षित वाटत असेल याची जाणीव झाली तेव्हा ती खाडकन जागी झाली. पुढची सगळी व्यवस्था तिला शेजाऱ्यांना, स्नेह्यांना आणि नातेवाईकांना घेऊन पार पडली. बधिरलेलं मन पुन्हा सजगपणे आजूबाजूला पाहायला लागलं. सुखानं पुन्हा एकदा तिला निर्दयपणे चकवलं होतं, पण त्याचं स्तोम माजवणं तिला शक्य नव्हतं. अपरात्री रोहितचे कपडे बदलायला ती उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते. ती खोलीशी गेली तर मोनिका आपल्या रडणाऱ्या धाकट्या भावंडांची समजूत काढत होती. त्यांना समजावता समजावता स्वतःही रडत होती. शिल्पा खोलीत गेली आणि तिनं दिवा लावला. तुम्हाला झोप येत नाहीये का? आता अजिबात कोणीही काही बोलायचं नाही. मी तुमच्या इथे येऊ का झोपायला? रोहितपाशी कलाबाईला झोपायला सांगून येते. एवढं बोलून ती बाहेर पडली. त्या रात्री कितीतरी वेळ मधुरा मोहितला आपल्या दोन्ही बाजूंना निजवून ती हलकेच थोपटत राहिली. ती दोघं झोपली तरी मोनिका ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होत तळमळत होती. तिच्या कपाळावर शिल्पानं आपल्या हाताचा तळवा ठेवला.
तिचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. खूप रात्र झाली आहे, आता शांत झोप. कसलीही काळजी करू नकोस. तुला पुन्हा एकदा मोठं व्हायला लागतंय. आपल्या सगळ्यांनाच पोरकं करून गेलेत ते. पण बाबा नसले तरी काय, मी आहे ना, माझ्यावर सोपवशील सगळं. आपणच आता एकमेकींना धीर द्यायला हवा, खरं आहे की नाही? अंधारात मोनिकाच्या चेहऱ्यावरचे भाव शिल्पाला दिसले नाहीत, पण स्पर्शातून जे जाणवलं ते बरंच आश्वासक होतं. मुलांचे मामा मामी नागपूरला परतण्यापूर्वी मुलांविषयी, त्यांच्या भवितव्याविषयी काहीतरी बोलतील, अशी शिल्पाची रास्त अपेक्षा होती. मुलांनाही तसंच आतून वाटत असावं. पण जायची वेळ आली तर ते कोणताच वैयक्तिक प्रश्न काढेनात. तेव्हा मोनिकाबरोबर मधुरा आणि मोहितही सैरभैर झालेले तिला जाणवलं. इतर आप्तेष्ट मंडळींनी कितीही हळहळ दाखवली तरी शेवटी आलेल्या समस्येला फक्त आपल्यालाच तोंड द्यायचं आहे, हे शिल्पाला पक्क माहीत होतं. ज्यावेळी तिनं भास्करशी लग्न केलं तेव्हा तिनं त्याच्या मुलांना पत्करलं होतं, पण हे असं काही अघटित घडेल याची तिला तेव्हा कुठे कल्पना होती. तो असता तर मुलांचं कोणी करायचं असा प्रश्नच आला नसता. आता ही जबाबदारी आपण घ्यायची की नाही घ्यायची, घेतली तर ती आपल्याला पेलवेल की नाही, याचा निर्णय करण्यासाठी तिला पुरेशी सवडही मिळालेली नव्हती. वर्षभराच्या विवाह सुखाच्या बदल्यात दैवानं तिच्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकली होती. मोनिका शिल्पाची नजर टाळत होती. ते पाहून शिल्पाच्या घशात दाटून आलं. या अभिमानी पोरीची देव परीक्षा घेतोय अगदी. तिच्या सख्ख्या मामांनाही तिची दया येत नाही, हे शिल्पाला दिसत होतं. मोहित, मधुरा आणि रोहितला घेऊन तिनं कलाबाईला बागेत पाठवलं आणि मोनिकाच्या मामा मामींशी बोलायला ती सज्ज झाली. मोनिका, तू इथेच थांब जरा, मला तुझ्या मामा मामींशी काही बोलायचं आहे, तिनं मोनिकाला हाक मारून सांगितलं. मामा मामी बेचैनपणे एकमेकांकडे पाहायला लागले. आमची बस चुकेल, आत्ताच बोलायला हवं आहे का, मामींनी चाचरत विचारलं. मी फार वेळ घेणार नाही आहे तुमचा, फक्त मोनिकाच्या आजोबा आजींना एक निरोप द्यायचा आहे. त्यांना सांगा मुलांची काळजी करू नका, थोड्या दिवसांनी त्यांना सुट्टी लागली की मी नागपूरला धाडीन. मी जमले तर येऊन जाईन, त्यांना भेटेन. त्यांना खरं म्हणजे यायचं होतं, पण आम्हीच त्यांना थोपवलं. त्यांना हा प्रवास झेपला नसता ना. आणि हे सगळं एकमेकांच्याकडे सावधपणे बघत मामा म्हणाले, आजोबा आजींच्या येण्यामागे एवढंच कारण नाही, हे न समजण्या इतकी शिल्पा दूधखोळी नव्हती. भावनेच्या भरात एखाद्या वेळी त्यांनी मुलांची जबाबदारी घेतली असती तर काय, अशी भीती ह्या दोघांना सतावत असणार. पण शिल्पा म्हणाली, मला कल्पना आहे त्याची. गेल्या वर्षी मी आले होते तेव्हाच तर किती थकलेले दिसत होते, आणि किती धक्के सहन करायचे त्यांनी या वयात. आता मुलांचा घोर लावून घेतील, पण मी आहे. अर्थात भास्कर असते तर त्यांनी जितकं केलं असतं तितकं कदाचित मला तर शक्य होणार नाही, मला मान्य आहे. मात्र मला जमेल तेवढं माझ्याकडून मी सर्व करीन. तुम्हा कोणावरही भार टाकायची माझी इच्छा नाही आहे. हे त्यांच्या बाबांचं घर आहे आणि ते तसंच त्यांच्या बाबांचं घर राहील. कुणी त्यांची कीव वगैरे करायची जरूर नाही आहे. इथून पुढे आम्ही 4 जण मिळून रोहितला वाढवू, हो की नाही का मोनिका? करशील ना मला मदत? शिल्पानं मोनिकाकडे पाहत विचारलं. मामांच्या चेहऱ्यावरचा ताण उतरल्यासारखा वाटला. ते मोनिकाकडे पाहायला लागले. हो मावशी, करीन ना, आपल्या चेहऱ्यावरचा सुटकेचा भाव लपवत ती म्हणाली. सुदैवानं भास्करनी मुलांची आर्थिक सोय केलेली आहे, त्याची मला व्यक्तिशः तोशीस फारशी पडणार नाही. तेव्हा मोनिका, तुम्हाला अवघड वाटून घेण्याचं काही कारण नाही. अर्थात ही व्यवस्था तुम्हाला मान्य आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. हे सगळं मला आजोबा आजींशी बोलायचं आहे. शेवटी ते दोघं आणि मुलं म्हणतील तसं करूया आपण. ठीक आहे, बाबांना सांगतो तुमचा निरोप, थँक्स, असं म्हणून मामा आणि मामी जायला निघाले. मामांचा निरोप घ्यावा असं मोनिकाला वाटलं नाही. त्यांना दारापर्यंत पोचवायला गेलेल्या शिल्पाच्या ताठ पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती तिथेच बसून राहिली. मनातल्या मनात ती आपल्या बाबांशी बोलत होती. बाबा, खरं म्हणजे आम्ही तुम्हाला थोडे तरी सुखाचे दिवस द्यायला हवे होते, पण मी वेडेपणानं वागत राहिले. तुम्हाला आणि मावशीला छळलं. मावशीने आमची काळजी घ्यावी यासाठी तुम्ही तिच्याशी लग्न केलं होतं का? आम्हाला पोरकं करून जायचं नव्हतं म्हणून ही सोय केलीत आमच्यासाठी? 4 दिवसापूर्वी कोसळून गेलीशी वाटणारी शिल्पा आज नैराश्य झटकून त्या सर्वांसाठी खंबीरपणे उभी राहिली होती. पुन्हा नवी दुःख पेलायला सरसावलेली शिल्पा
आज मोनिकाला नेहमीपेक्षा किती वेगळी दिसली. खूप आवडलीही.